हॅलो, आज मी तुम्हाला एक हेअरस्टाईल दाखवणार आहे. मी आता डमी तर घेतला आहे सेट करून आणि जे केसामध्ये जे टँगल्स आहेत डमीच्या ते मी रिमूव्ह करून घेते आहे. आणि आपण जे हेअरस्टाईल बघणार आहोत ते एकदम इझी आहे. बन हेअरस्टाईल आहे. जसं की आता लग्न समारंभ आहेत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते एकदम इझी, की कोणाला जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही करूही शकता दुसऱ्यांवरती आणि स्वतःही करू शकता स्वतःच्या हेअरवरती. तर आपल्याला फक्त आता काय करायचं आहे की आपल्याला एक नॉर्मल रब्बर घ्यायचं आहे आणि त्याच्याने एक आपल्याला पोनी टाय करायची आहे. जसं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की मी त्या डमीची पोनी टाय करून घेते आहे. तर आपल्याला त्या प्रकारे एक पोनी करून घ्यायचा आहे हेअरचा. त्याच्यानंतरची प्रोसिजर अशी आहे की आपल्याला 3 पार्ट्समध्ये हेअर डिवाईड करायचे आहेत आणि आपण जशी नॉर्मल वेणी घालून घेतो तशी आपण नॉर्मल वेणी घालून घ्यायची आहे. जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की मी 3 पार्ट करून वेणी आपली करून घेतलेली आहे. तर आता आपली वेणी करून झाल्यावरती आपल्याला तिला अशी जशी व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसं तुम्हाला वरती तिला फोल्ड करून घ्यायची आहे. एका रब्बरनी ते टाय करून घ्या जसं तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. ते जेव्हा तुमचं टाय करून होईल त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे तर वरती जे आपले लास्टवाले जे हेअर उरलेले आहेत त्याला आपल्याला यू पिननी सिक्युअर करून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते की आपण यू पिननी ते आपण सिक्युअर करून घेऊयात. जे केस उरलेले ते आपण सिक्युअर करून घेतलेत. त्याच्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी तुम्हाला ती वेणी फोल्ड करून घ्यायची आहे वरती बन शेपमध्ये. बघा जसं मी दाखवलं आहे. आणि आपल्याला यू पिननी नंतर हे जे आपण सेट केलेले हेअर आहेत ते आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे आणि आपला एकदम इझी बन रेडी झालेला आहे. आणि आपल्याकडे काही डेकोरेशनसाठी असेल फुलं गजरा किंवा अजून काही आर्टिफिशियल्स ज्वेलरी वगैरे असेल हेअर ॲक्सेसरीज तर ते आपण तिथे लावू शकतो. जसं की माझ्याकडे गुलाबाची फुलं आहेत तर मी ती गुलाबाची फुलं जी आहेत ती मी आता साईडला लावते. तर आपला एकदम इझी पीझी बन रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा बन स्वतःच्या हेअर्सवरती पण बनवू शकता.